नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, पण इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील प्रकरण 3 अंकगणिती श्रेणी याचा अभ्यास करत आहोत। त्यामधील अंकगणिती श्रेणीचे उपयोजन या घटकावरती जी आधारित उदाहरणे आहेत पुस्तकात सोडवून दिलेली त्यांचा आपण अभ्यास करत आहोत। त्यातील या आधीची दोन उदाहरणं आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिसऱ्या क्रमांकाचं जे उदाहरण आहे ते अभ्यासणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 3 बघा काय आहे। अनवर दर महिन्याला ठराविक रकमेची बचत करतो। पहिल्या महिन्यात तो 200 रुपये बचत करतो, दुसऱ्या महिन्यात 250 बचत करतो, तिसऱ्या महिन्यात 300 रुपये बचत करतो, तर 1000 रुपये बचत कितव्या महिन्यात होईल? त्या महिन्यात त्याची एकूण किती बचत झाली असेल? आता पहिल्या महिन्यामध्ये तो 200 करतो, दुसऱ्या महिन्यात 250 करतो आणि तिसऱ्या महिन्यात 300 करतो। म्हणजे यामध्ये एक आपल्याला गोष्ट लक्षात येते की तो 50 रुपये प्रत्येक महिन्याला आधीच्या रकमेमध्ये वाढवते। म्हणजे 200 मध्ये 50 वाढवले की 250 होतात, 250 मध्ये 50 वाढवले की 300 होतात। तर मग अशा पद्धतीने जर त्याने बचत केली तर 1000 रुपये त्याला कितव्या महिन्यात बचत होईल हे आपल्याला काढायचं आहे। मग आता ही जी बचत तो करतोय 200, 250, 300 ही आपल्याला लक्षात येते आपण शिकल्याप्रमाणे की ही अंकगणिती श्रेणी आहे। म्हणजे ठराविक रकमे किंवा एक ठराविक फरक त्याच्यामध्ये आहे, जो सामायिक फरक आहे तो सारखा आहे इथे, म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे। मग इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे ए बरोबर 200, डी बरोबर 50, डी म्हणजे सामायिक फरक आणि ए म्हणजे T1। तर TNचं सूत्र वापरून आपण प्रथम एन काढू आणि त्यावरून SN काढू। मग आता TNचं सूत्र तुम्हाला माहीत आहे, त्याप्रमाणे TNचं सूत्र घ्यायचं, त्यामध्ये ह्या सगळ्या किमती लिहायच्या। म्हणून TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D 200 अधिक N वजा 1 गुणिले 50, 200 अधिक 50 N वजा 50, म्हणून 1000 बरोबर 150 अधिक 50 N। आता 1000 कसे, तर TN आपल्याला काढायचे आहेत ना 1000, म्हणून ह्या 1000 घेतलेले आहेत। आता 150 कसे आले, तर 200तून 50 वजा केले म्हणून 150 आले, 50 N तसेच। म्हणून आता 150 अधिक 50 N बरोबर 1000, म्हणून 50 N बरोबर 1000 वजा 150, म्हणून 50 N बरोबर 850, म्हणून N बरोबर 17। म्हणजे 1000 रुपये बचत 17व्या महिन्यात होईल, हे यावरून आपल्या लक्षात येते। मग आता 17 महिन्यात एकूण बचत किती ते शोधूयात। आता आपण आपल्याला किती रुपये बचत होईल त्याची एकूण हे आपल्याला शोधायचं आहे अशाप्रमाणे। तर मग ते SNचं सूत्र वापरायचं, ते सूत्र लिहायचं, त्यामध्ये ह्या सगळ्या किमती लिहायच्या आणि मग 17/2 SNचं सूत्र SN बरोबर N/2, 2 चौकटी कंसात 2A अधिक गोल कंसात N वजा 1 गोल कंस पूर्ण गुणिले D चौकटी कंस पूर्ण, 17/2 चौकटी कंसात 2 गुणिले 200 अधिक 17 वजा 1 गोल कंस पूर्ण गुणिले 50 चौकटी कंस पण पूर्ण। मग 17/2 बरोबर 2 गुणिले 200 400 अधिक 17तून 1 गेले किती उरतात, 16 उरतात। मग 16×5 80 आणि हा 0 म्हणून 800। मग 17/2 बरोबर 1200, 400 अधिक 800 किती येतात, 1200, म्हणून 17 आणि ह्या 2ने मग ह्या 1200ला भाग दिल्यावरती किती राहतात, 600, म्हणून 17 गुणिले 600। मग 17 आणि 600चा गुणाकार जेव्हा आपण करतो ते आपल्याला काय मिळतं, तेव्हा आपल्याला मिळतं 10,200। म्हणजे त्याची 17व्या महिन्यातली एकूण बचत आपल्याला किती मिळालेली आहे, ते 10,200 रुपये। याप्रमाणे आपला हा तिसरा प्रश्न सोडवून झाला।